नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण पेपर क्रमांक 9 आधुनिक भारताचा इतिहास 1858 ते 1947 DG फर्स्ट च्यामधलं प्रकरण पहिले 1857चा उठाव अभ्यासणार आहोत. भारताच्या इतिहासामध्ये अगदी प्राचीन कालखंडापासून ते 1947 पर्यंत सतत परकीय आक्रमक लोकांनी आक्रमणं केली आणि वेगवेगळ्या कालखंडामध्ये भारतातील वेगवेगळ्या भूप्रदेशावर आपल्या तलवारीच्या आणि धर्मतत्वज्ञानाच्या बळावर सत्ता स्थापन केल्या. हा जो 1857चा उठाव आहे, हा उठाव ब्रिटिशांची जी जुलमी राजवट भारतावर होती च्या विरुद्ध केला गेलेला हा उठाव आहे. इसवी सन 1757च्या प्लासीच्या लढाईपासून 1856 पर्यंत भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा खूप मोठा विस्तार झालेला होता. या कालखंडामध्ये भारताचा निम्म्याहून अधिक भाग ब्रिटिश सत्तेच्या ताब्यात गेलेला होता आणि या ब्रिटिशांच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक आणि सैनिकी अशा विविध दडपशाही धोरणांना कंटाळून या 1857च्या सशस्त्र उठावाला खतपाणी घातलं गेलं आणि या घटनेलाच राष्ट्रीय उठाव असं सुद्धा म्हटलं गेलं. 1857चा राष्ट्रीय उठाव या उठावाची जी कारणे आहेत या कारणांचं अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण वर्गीकरण केलेलं आहे. मग ती राजकीय कारणं असतील, धार्मिक कारणं असतील किंवा विविध संस्थानिकांच्या बाबतीमध्ये तत्कालीन गव्हर्नर जनरलनी घेतलेले निर्णय असतील, च्यामधलं पहिलं कारण आहे राजकीय कारणे. आणि याच्यामध्ये पहिलं बीट येतं तैनाती फौजेचे दुष्परिणाम. तैनाती फौज जी होती ती 1798ला वेलस्ली हा गव्हर्नर बनला आणि याने भारतातील अवध, कर्नाटक, तंजावर, सुरत या राज्यांवर ही तैनाती फौजेची व्यवस्था लावण्यात आली आणि या फौजेच्या माध्यमातून
ही जी काही छोटी छोटी राज्य होती, या राज्यावर या फौजेची जी काही खर्चाची व्यवस्था आहे ती यांनी करण्याचे निर्बंध यांच्यावर लादण्यात आले. या तैनाती फौजेचा खर्च इथल्या देशी राज्यांना करावा लागेल. त्याबरोबरच ब्रिटिशांचं सार्वभौमत्व मान्य करावं लागेल आणि या मोबदल्यात या राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी या फौजेवर होती. यातूनच कर्नाटक असेल, अवध असेल, तंजावर असेल, सुरत असेल, ही जी काही राज्य आहेत कंपनीमध्ये विलीन केले गेले आणि इथले जे काही नवाब होते ते दुखावले गेले. हा याच्यामधला पहिला राजकीय परिणाम आहे. दुसरा आहे डलहौसीचे आक्रमक साम्राज्यवादी धोरण. अठराशे 48 ते 1856 कालखंडामध्ये हा लॉर्ड डलहौसी गव्हर्नर होता. आणि याचं साम्राज्यवादी विस्तारवादी जे धोरण होतं याच्यामध्ये यानं वेगवेगळ्या पद्धतीनं इथली जी काही संस्थानं होती ती खालसा करायला सुरुवात केली. याच्यामध्ये पहिलं कारण आहे दत्तक विधान नामंजूर तत्वातून विलिनीकरण. सातारा, जैतपूर, संबलपूर भागात त्याबरोबरच उदयपूर, झांसी, नागपूर ही जी काही छोटी संस्थानं होती ती कंपनीच्या साम्राज्यामध्ये दत्तक विधान नामंजूर करून विलीन केले गेले. इथल्या राज्यांना हे निपुत्रिक राजे होते आणि यांना दत्तक घेण्याचा अधिकारसुद्धा या डलहौसीनं ठेवला नाही. त्यामुळं या सगळ्या संस्थानांना या कंपनीच्या राजवटीमध्ये विलीन करण्यात आलं. त्यामुळं ही मोठ्या प्रमाणात इथल्या राजांची नाराजी ब्रिटिशांविरुद्ध होती. त्याबरोबरच पदव्या आणि पेन्शन रद्द करण्यात आले. त्यामध्ये तंजावरचा राजा आणि कर्नाटकचा नवाब यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ज्या काही शाही उपाध्या रद्द करण्यात आल्या. म्हैसूरचा राजा तसेच धोंडोपंत उर्फ नानासाहेब पेशवे हा दुसऱ्या बाजीरावाचा दत्तक मुलगा होता. नानासाहेब यांचंही पेन्शन रद्द करण्यात आलं. नागपूरच्या राणीचा अवमान करण्यात आला आणि ज्या काही शाही वस्तू होत्या त्या वस्तूंचा सुद्धा खुलेपणानं लिलाव करण्यात आला. या सगळ्या गोष्टींची चीड इथले जे काही राजे होते, नवाब होते यांच्यामध्ये होती. याच्यामुळंही या उठावाला फार मोठं बळ मिळालं. याच्यानंतर आहे वेतन, इनाम व जहागिरीची जप्ती. लॉर्ड विल्यम कॅव्हेंडिश बेंटिकच्या काळात जे काही इनामे दिलेली होती, जहागिरी देण्यात आलेल्या होत्या, अशांची चौकशी करण्यात आली. हा बेंटिंग 1828 ते 35च्या कालखंडामध्ये भारताचा गव्हर्नर होता.
आणि याच्या कालखंडामध्ये 21,000 इनामं जप्त केली गेली. आणि या जप्तीमुळं इथले जे काही वतनदार आहेत, जहागीरदार आहेत, यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली, भिकेला लागली. त्यानंतर आहे ब्रिटिशांचं दडपशाही धोरण. या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांची जी काही तुच्छतेची वागणूक होती, इंग्रजी भाषेचा प्रभाव आणि प्रभुत्व इत्यादींच्या वर्चस्वातून हिंदू आणि मुस्लिम समाज यांच्या विरुद्ध गेला, तो आक्रमक बनला. हेही 1857च्या उठावाचं एक राजकीय कारण मानलं जातं. त्यानंतर आहे आर्थिक कारणे. या आर्थिक कारणामधलं पहिलं कारण आहे भारताचं आर्थिक शोषण. भारतातील जो ग्रामीण समुदाय होता आणि या ज्या ग्रामीण समुदायाची जी काही वैशिष्ट्ये होती, याच्यातलं पहिलं होतं आर्थिक स्वयंपूर्णता. त्यानंतर होतं संघटित स्वरूपातील स्वशासन, सामाजिक सांस्कृतिक स्थैर्य, सुरक्षिततेची व सहकार्याची भावना. या ज्या सगळ्या गोष्टी होत्या, या खेड्यातील ग्रामीणमधील ही जी काही वैशिष्ट्ये होती, हे सगळी ब्रिटिश साम्राज्यवादी धोरणामुळं आणि त्यांच्या आर्थिक शोषणामुळं नष्ट झाली. त्यानंतर आहे शेतीचं व्यापारीकरण. याच्यामध्ये आहे नीळ, चहा, तंबाखू इत्यादी पिकांचं उत्पादन करण्यासाठी, लागवडीसाठी ब्रिटिश नागरिकांना मोफत जमिनी देण्यात आल्या. कृषी व उद्योगातील परंपरागत पारस्परिक सहकार्य नष्ट करण्यात आलं. व्यापारी शेतीचे फायदे मध्यस्थांना झाले, मात्र शेतकरी त्यापासून वंचित राहिला. इथला जो पारंपरिक शेतकरी होता, याला या कॅश क्रॉप्सच्या बंधनामध्ये अडकवण्यात आलं. मोठ्या प्रमाणामध्ये नफा या ब्रिटिश जमीनदारांनी, व्यापाऱ्यांनी कमावला आणि इथल्या शेतकऱ्याला याच्यापासून वंचित ठेवलं. याच्यानंतर आहे परकीय व्यापाराचे नुकसान. ब्रिटनमधील औद्योगिक क्रांतीमुळं भारताच्या परकीय व्यापाराचं अतोनात नुकसान झालं. 18व्या शतकाला धगधगतं शतक असंही संबोधलं जातं, कारण या शतकामध्ये ही औद्योगिक क्रांती युरोप खंडामध्ये घडून आलेली होती. नवीन शोध लागले होते, नवनवीन शोध, आणि या शोधामधून नवनवीन यंत्रनिर्मिती करण्यात आलेली होती. भारतात जो काही कच्चा माल उपलब्ध व्हायचा, या मालाचा पुरवठादार पक्क्या मालामध्ये इंग्लंडमध्ये नेऊन रूपांतरित करत, आणि तोच माल पुन्हा आपल्याला या कंपनीच्या माध्यमातून आयात करावा लागे आणि वापरावा लागे. म्हणजे दोन्हीकडूनही भारतीयांचं शोषण मोठ्या प्रमाणामध्ये झालं. त्यानंतर आहे हस्तकला उद्योगाचा ऱ्हास. कृषीच्या विनाशाबरोबरच याच्यावर आधारित
हस्तकला उद्योगांचा विनाश घडून आला. जकात व सीमा शुल्काची व्यवस्था अशा रीतीनं बनवण्यात आली की ज्यामध्ये भारतीय बाजारपेठांमध्ये ब्रिटनमधील तयार वस्तूंची रेलचेल निर्माण होईल. हस्तकला उद्योगांच्या नाशामुळं इथला विणकर असेल, लोहार असेल, सुतार असेल, हे जे कारागीर होते यांची आर्थिक स्थिती खालावली गेली आणि या लोकांच्या मनात ब्रिटिशांविरुद्ध भावना निर्माण झाल्या. याचप्रमाणे ढाका असेल, मुर्शिदाबाद असेल, सुरत असेल, या सारखी कापड उत्पादनामध्ये अग्रेसर असणारी शहरं नष्ट होण्याच्या मार्गावर गेली. याच्यानंतर आहे आर्थिक निस्सहारण, ज्याला ड्रोन थेअरी असंही म्हटलं जातं. संपत्तीचं निस्सारण किंवा संपत्ती भारतातून कोणकोणत्या मार्गे इंग्लंडमध्ये नेली गेली. कंपनीच्या काळात विविध मार्गांनी भारतीय अर्थव्यवस्थेत घडून आलेल्या आर्थिक निस्सहारणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. याच्यानंतरचं कारण आहे भीषण दुष्काळ. ब्रिटिश सरकारच्या आर्थिक धोरणांमुळं भारतामध्ये दुष्काळाचे प्रमाण आणि तीव्रता वाढत गेली. इसवी सन 1770 आणि 1837चा जो भयानक दुष्काळ भारताच्या विविध भागामध्ये पडलेला होता, याच्यामध्ये 8 लाखाहून अधिक व्यक्ती मृत्युमुखी पडलेल्या होत्या. आणि अशा प्रकारचा दुष्काळ निवारण्याचा कोणताही प्रयत्न या कंपनीच्या प्रशासनानं त्या काळात केला नाही. आणि याच्या विरुद्ध अनेक ठिकाणी स्थानिक लोकांनी बंड केले आणि ते शमवण्यासाठी, ते दाबण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिशांनी लष्कराचा वापर केला. त्यानंतर आहे सामाजिक कारणे. याच्यातलं पहिलं कारण आहे भारतीयांना अपमानास्पद वागवणूक. इंग्रजांनी वर्णभेद, वंशभेद यावरून भारतीयांचा ठिकठिकाणी अपमान केला. भारतीय लोकांना रानटी, काळी संबोधलं गेलं. ब्रिटिश स्वतःला उच्चवंशीय व उच्चवर्णीय मानत आपणावर राज्य करण्याचा अधिकार आमचाच आहे असं त्यांना वाटायचं. आणि असं त्यांच्या वाटण्याला इथली जनता कंटाळलेली होती. दुसरं कारण आहे भारतीयांच्या सामाजिक चालीरीतीमध्ये या ब्रिटिशांनी केलेला हस्तक्षेप. ब्रिटिशांनी इथली जी सतीबंदीचा कायदा असेल, बहुपत्नीत्व प्रथा असेल, बालिका हत्याविरोधी कायदा असेल, विधवा विवाहाचा कायदा, असे अनेक सुधारणावादी कायदे केले. मात्र इथले जे काही सनातनी वर्ग होता, कर्मठ हिंदू किंवा वैदिक तत्त्वज्ञानाला अनुसरून आपलं आचरण करणारा वर्ग होता, अशा लोकांना आपल्या सामाजिक जीवनामध्ये
हा हस्तक्षेप वाटू लागला आणि आपल्याला काफिर म्हणून संबोधण्यात येऊ लागलेला आहे, अशी एक चळवळ त्या सनातनी लोकांनी भारताच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये सुरू केली. ख्रिस्ती मशिनऱ्यांनी भारतीय समाजावर त्यांच्या चालीरीतींचा हल्ला केला आहे. याच्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे, अशा प्रकारची घोषणा या लोकांनी केली. याच्यानंतर आहे धार्मिक कारणे. ख्रिस्ती मशिनऱ्यांचा धर्म प्रसार इसवी सन 1813च्या सनदी कायद्यानं, ज्याला चार्टर ॲक्टसुद्धा संबोधलं जातं, भारतात ख्रिस्ती मशिनऱ्यांना ख्रिश्चन धर्म प्रसार व प्रचारासाठी सूट देण्यात आलेली होती. या मशिनरींनी इथल्या अनेक गरीब, अनाथ हिंदू व मुस्लिम लोकांना ख्रिश्चन धर्मामध्ये घेतलं. ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या भारतीयांना त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीत हक्क देण्यात आला. पैशांची लालूच, उच्च पदं अशा वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवून त्यांना धर्मांतरास परावृत्त करण्यास भाग पाडलं. दुसरं कारण आहे धार्मिक कर. या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी इथले मंदिर असतील किंवा मशिदीच्या मालमत्तेवर कर आकारण्यास सुरुवात केली. यामुळं सुद्धा इथला जो बहुसंख्य असणारा हिंदू आणि मुस्लिम समाज, या दोन्ही समाजाच्या भावना या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये भडकल्या गेल्या. आजच्या तासिकेमध्ये आपण 1857च्या उठावाची कारणं पाहत असताना राजकीय कारणं च्याबरोबर धार्मिक कारणं, आर्थिक कारणं यांचा अभ्यास केला. उद्याच्या तासिकेमध्ये आपण याच प्रकरणातील पुढचा भाग, लष्करी कारणे, हा अभ्यासणार आहोत. धन्यवाद.